ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख देखील जोडले गेलेत। SM जी, काय तुमची प्रतिक्रिया राहील? आपण गेल्या वेळेस सुद्धा जेव्हा लोकशाहीवरती 72 तासाची बंदी आणली होती तेव्हा देखील भूमिका घेतली होती की माध्यमांची गळचेपी आहे। आता एक वेगळं, खरं तर त्यावेळेस एका विशिष्ट केस संदर्भात, एका बातमी संदर्भात ही आमच्यावरती कारवाई करण्यात आली होती। आता वेगळं कारण आहे, यावेळेस काहीतरी कागदोपत्री त्रुटी दाखवून त्या करेक्ट करण्यासाठी 30 दिवसाची मुदत देत बंदी आणलेली आहे। जी गोष्ट करेक्ट होऊ शकते त्यासाठी बंदी घालण्याची काय गरज आहे? लोकशाही चॅनलवर जी बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तो एकट्या लोकशाहीवरचा हल्ला नसून संपूर्ण माध्यमांवरचा हल्ला आहे असं मला वाटतं। लोकशाहीनं सातत्यानं जनहिताची भूमिका घेऊन गेले 4 वर्ष जवळपास काम केलेलं आहे, पत्रकारिता केलेली आहे। एक निष्पृह आणि निर्भीड पत्रकारिता लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। असं असताना लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा, लोकशाही चॅनलच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आणि देशातील पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह आणि संतापजनक आहे। मराठी पत्रकार परिषद या घटनेचा, ह्या सरकारच्या झुंडशाहीचा त्रिवार निषेध करत आहे आणि आम्ही मागणी करतो आहोत की तातडीनं सरकारने आपला हा आदेश मागे घेतला पाहिजे। आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो, लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये राहतो। इथे माध्यमांसाठी चौथा स्तंभ असं म्हटलं जातं लोकशाहीमध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या माध्यमांचा आवाज बंद करण्याचा हा जो काही प्रयत्न सातत्यानं होतो आहे, लोकशाहीवर सातत्याने गेले 1 वर्षभर मी बघतोय, सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या नोटिसा पाठवल्या जातात, वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न होतो। तर मला असं वाटतं की हे संतापजनक आहे आणि महाराष्ट्रातली जागरूक पत्रकारिता, महाराष्ट्रातले जागरूक पत्रकार ह्या सगळ्या घटनेकडे तटस्थपणे पाहणार नाहीत। आम्ही सगळे लोकशाही चॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांनी एकत्र बसून आम्ही या बद्दलची निश्चितपणे एक ठोस भूमिका घेऊ आणि वारंवार जे काही हे हल्ले सरकारच्या माध्यमातून चॅनलवर आणि माध्यमांवर होतात त्या संदर्भात गंभीरपणे आम्ही निश्चितपणे याचा विचार करूयात। खूप खूप धन्यवाद SM जी, आपल्या संघटनेने आणि मी या कामाचा साक्षी आहे। अनेकदा पत्रकारांवरती होणारे अन्याय असतात तेव्हा SM सर, तुम्ही आणि आपले अनेक सहकारी यासाठी उभे राहिलात आणि गेल्या वेळेस देखील तुम्ही लोकशाहीच्या सोबत उभे होता तेव्हाही तुमचे आभार मानले होते। यावेळेसही आम्ही तुमचे आभार मानू आणि याबाबत तुम्ही जो शब्द दिला की याविषयी आवाज उचलला जाईल, कारण ही फक्त एका चॅनलचा हा मुद्दा नाही आहे, हा प्रश्न आहे इथल्या माध्यम स्वातंत्र्याचा, जो घटनेने आर्टिकल 19 ने जो आपल्याला अधिकार दिला, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याचा हा प्रश्न आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।